त्याच्यावरती सांगितलं होतं की बॅकलिंक आपल्याला जनरेट करायचं. आता बॅकलिंक म्हणजे काय? बॅकलिंक समजलं का? तर बॅकलिंक म्हणजे काय असतं? आता इथं जर ते केलं तर ह्याला हायपरलिंक बोलतात. ह्याला काय बोलतात? हायपरलिंक. ह्याला बॅकलिंक नाही बोलू शकत, ह्याला हायपरलिंक बोलू शकतो. आणि तुम्हाला जर बोलायचं असेल बॅकलिंक तरी बॅकलिंक बोलू शकतात. ज्यावेळेस गुगलचा स्क्रॉलर ह्या वेबसाईटवरती येतो त्यावेळेस इथून सुरुवात करतो स्क्रॉल करण्यासाठी, बरोबर आहे. आणि तो स्क्रॉल केलं आणि इथं एक हायपरलिंक दिलेली, बरोबर आहे. इथं एक बॅकलिंक दिलेली आहे. तर ह्याच्या आतमध्ये जातो तो. स्क्रॉल केल्यानंतर हे कशाची लिंक आहे ते पाहतो. आता हे गुगल माय बिझनेस .com ची लिंक इथं दिलेली आहे. कोणत्या पेज दिली? NMD प्रायव्हेट लिमिटेड किंवा कोणती पण एक बॅकलिंक इथं दिलेली आहे. ही लिंक किती कोणत्या कोणत्या वेबसाईटवरती दिलेली ही चेक करतात. आता सपोज NMD साठी आपल्याला बॅकलिंक जनरेट करायचे, काय करायचे? NMDच्या वेबसाईटसाठी बॅकलिंक जनरेट करायचे. तर ही द डिजिटल NMD.com ही वेबसाईट कोणत्या कोणत्या वेबसाईटवरती टाकलेली आहे? म्हणजे ब्लॉग्स किंवा एखाद्या ब्लॉगवरती टाकलेला असेल, सोशल मीडियावर एखाद्या ब्लॉगवरती टाकलेले असेल किंवा एखाद्याच्या थर्ड पार्टी वेबसाईटवरती टाकलेली असेल. म्हणजे किती वेळा, म्हणजे गुगलचं स्क्रॉलर त्यांची पण वेबसाईट स्क्रॉल करत असेल का नसेल? मग तिथं गुगलचे स्क्रॉलर ह्यांच्या वेबसाईटला ह्यांनी पण रेकमेंड केलेलं आहे. मग अजून स्कोर जास्त भेटेल आपल्या वेबसाईटला. हा, म्हणजे एक ट्रस्ट वाढतो. म्हणजे आता सपोज ही वेबसाईट मी काय केली, ही वेबसाईट काय केली, कॉपी केली आणि एखाद दुसऱ्याचं विकिपीडियाचं पेज आहे, त्याच्यामध्ये एखाद्याने माझ्याबद्दल डिजिटल NMD बद्दल लिहिलं आणि तिथे एक हायपर लिंक दिली. तर हायपर लिंकला स्क्रॉल केलं जातं. मग त्याला वाटतं ही तर डिजिटल NMDची वेबसाईट आपण स्क्रॉल करून सर्व्हरमध्ये टाकलेली, त्यांनी ही तर का टाकलेली? हे लोक पण ह्यांना रिकमेंड करतात. का रिकमेंड करतात? कारण ही चांगली म्हणून रिकमेंड करतात. मग तिथली एक बॅकलिंक झाली. नंतर JP श्रॉफ वाल्यांनी पण त्यांच्या वेबसाईटच्या खाली आपण काय केले, डेव्हलप बाय डिजिटल NMD. तिथं पण गुगलने कधीतरी त्यांची आवाज येत नाही का? सर आवाज नाही येत. एकच मिनिट. पुढे जायचंय ट्रबल शूट करायला. सेटिंग कुठं गेली याची? कुठे? आता येतोय का आवाज? बघा. हो येतोय सर. हा, तर मी तुम्हाला हायपरलिंकचं बॅकलिंकचं मिनिंग समजलं का? बॅकलिंक म्हणजे काय? आपल्या वेबसाईटला कोणी रिकमेंड केलेलं आहे. आपल्या वेबसाईटला कोणी रिकमेंड केलेले. रिकमेंड करणे म्हणजे काय करणे? गुगलच्या लँग्वेजमध्ये गुगलच्या किंवा वेबसाईटवाल्यांना बोलता येतं का वेबसाईटला? नाही. मग जर सपोज एक JP श्रॉफची वेबसाईट आहे, बरोबर आहे. मग JP श्रॉफनी आपल्या वेबसाईटला काय करायचं, कुठेतरी त्यांच्या कंटेंटमध्ये आपल्या वेबसाईटची हायपरलिंक दिली पाहिजे, बरोबर. मग गुगल ज्यावेळेस त्यांची वेबसाईट स्क्रॉल करेल त्यावेळेस गुगल समजेल की ही तर दुसऱ्याची वेबसाईट आहे, तरी पण ह्यांनी काय केली, म्हणजे ह्या वेबसाईटला काय करतात, मग त्या वेबसाईटला स्क्रॉल करताना तिथून आपल्या वेबसाईट गुगलचं स्क्रॉलर येईल. मग JK श्रॉफ कडून एक बॅकलिंक भेटली. नंतर सिनेक्राफ्ट अकॅडमीच्या वेबसाईटवरती पण आपली बॅकलिंक टाकली, तिथून पण स्क्रॉलर 2 बॅकलिंक झाल्या. नंतर आपण काय टाकलं, एक ब्लॉग लिहिला. कोणत्या नावाने लिहिला? एक ब्लॉग लिहिला होता, टॉप 10 टिप्स फॉर हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल डिजिटल मार्केटर. तो कशामध्ये लिहिला होता आपण? ब्लॉग स्पॉट वरती लिहिला होता. तर मग तिथून पण एक बॅकलिंक भेटली. तर मग अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी ह्या वेबसाईटला रिकमेंड केलेले.
मग जेवढ्या ठिकाणी जास्त रिकमेंड, आता सपोज 5 टीचर आहेत, 2 टीचर आहेत, मी एकाला रिकमेंड केलं आणि इंग्लिश जे टीचर शिकवतो त्यांनी पण त्यालाच रिकमेंड केलं, कपिल सरांनी पण त्यालाच रिकमेंड केलं, तर तिन्ही लोकांनी एकालाच एकाच ह्याला रिकमेंड केले, तर सगळ्यात जास्त कंपनी मग कुणाला हायर करेल? ज्याला जास्त रिकमेंड केले. मग आपल्याला काय करायचं, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुमची रेकॉर्डिंग पण बंद पडली वाटतं. हेलो हेलो, हाँ बोलो ना. सर 13,000 डाल दिया, चेक कर लीजिए. ओके ठीक है, मैं आज हाँ चलिए मैं स्टार्ट कर बताओ काम. अभी सेम ही डोमेन लेना है, एक बार डोमेन लेने के बाद वो चेंज नहीं होता है. हाँ सेम ही डोमेन है. ओके ओके ठीक ठीक है, थोड़ा 2-3 दिन में करवा दो. है. ओके ओके ठीक. समजलं का? आता तुम्हाला बॅकलिंक समजलेली. बॅकलिंक म्हणजे काय, कुठेतरी हायपरलिंक देणं, आपल्या वेबसाईटला जास्तीत जास्त लोकांनी रिकमेंड केलं पाहिजे. मग आता जास्तीत जास्त लोकांना आपल्याला रिकमेंड करण्यासाठी आपण काय करू शकू? आता सपोज एक एक्झाम्पल घेतलं, श्रेयाची एक वेबसाईट आहे, बरोबर आहे. मग श्रेयाला मी काय बोलणार, श्रेया तुझी एक वेबसाईट आहे, तू काय कर, माझ्याबद्दल कंटेंट लिह तुझ्या वेबसाईटमध्ये आणि तिथं आम्हाला हायपरलिंक दे. मग श्रेया काय बोलन, मी का देऊ, त्याच्या बदल्यात मला तुम्ही काय देणार, बोलू शकते ना. आता सपोज माझ्या डिजिटल मार्केटिंगची वेबसाईट आहे, कशाची, ही डिजिटल मार्केटिंगची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये कोणतं कोणतं पेज आहे, होम पेज आहे, अबाउटचं पेज आहे, सर्व्हिसेसचं पेज आहे आणि कोर्सेसचं पेज आहे. तर दुसरे लोक काय करतात, मेल करतात मला आणि बोलतात की सर मी तुम्हाला काय करतो, ब्लॉग लिहून देतो डिजिटल मार्केटिंग रिलेटेड किंवा कोणत्या पण टॉपिक रिलेटेड, आपल्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या रिलेटेड. मग तुम्ही काय करा, हा ब्लॉग तुमच्या वेबसाईटमध्ये टाका आणि त्या वेबसाईटमध्ये आम्हाला हायपरलिंक द्या, फक्त आम्हाला एक बॅकलिंक द्या. फक्त काय करतात, बोलतात की आम्हाला एक बॅकलिंक द्या. म्हणजे ते ब्लॉग ज्या वेळेस आपण लिहितो, सपोज इथं ब्लॉग, आता हा ब्लॉग मला कोणी दिलाय लिहून, रामेश्वरने दिलेले, एक एक्झाम्पल, बरोबर आहे का. हा ब्लॉग पूर्ण रामेश्वरने लिहिलेला आहे. ब्लॉग रिडायरेक्ट होतोय. ब्लॉग तो लिहून देणार, मला फक्त काय करायचंय, त्यांनी लिहून दिल्यामुळे मला काय फायदा होईल, आवाज येतोय प्रॉपर सगळ्यांना. म्हणजे मला काय, मला फक्त तो घ्यायचा आहे, कॉपी पेस्ट करायचा आणि वेबसाईटमध्ये टाकायचा आहे. आणि वेबसाईटमध्ये टाकत असताना ज्यांनी लिहून दिलंय त्याला तो एक सांगेन की ह्या वेबसाईटला हायपरलिंक द्या, तिथं मला फक्त हायपरलिंक द्यायची. म्हणजे काय होईल, माझ्या वेबसाईटला ज्यावेळेस, त्या ब्लॉगला ज्यावेळेस गुगलचा स्क्रॉल करायला येईल, तिथून तो ऑथॉरिटी पासिंग थ्रू दिस वेबसाईट टू दॅट वेबसाईट. का रिडायरेक्ट व्हायना यार, थोडं स्लो चालतंय. आलं का, हा ब्लॉग हा आता बघा, आता आवाज नाही ब्रेक होणार. व्हॉट यू लर्न इन डिजिटल मार्केटिंग, हा ब्लॉग लिहिलेला आहे त्याने, बरोबर. हा ब्लॉग लिहिल्यानंतर त्यांनी कुठं हायपरलिंक दिली का, नाही दिलेली. मग इथं जर त्यांनी लिहिलंय तर मग इथं कुठंतरी आपल्याला काय करायचं होतं, हायपरलिंक द्यायचंय, बरोबर आहे. इथं कुठेतरी हायपरलिंक दिली असती तर गुगलचं स्क्रॉलर ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्यांनी काय केलं असतं, ह्याच्यावरती क्लिक करून किंवा त्याच्यामध्ये डायरेक्ट स्क्रॉल करून त्या वेबसाईटवरती गेला असता, मग त्याला पण एक बॅकलिंक भेटली असते, म्हणजे एक रिकमेंडेशन त्याचं पण वाढलं असतं. पण आता हा जर कंटेंट जर आपण पाहिला तर हा सरळ सरळ कंटेंट कशाचा आहे, ChatGPTचं कंटेंट आहे, सरळ सरळ. आणि दुसरं म्हणजे जे आपले गुगल, मी जेवढं SEO शिकवलंय ते काहीच फॉलो नाही केलंय का फॉलो. पहिली गोष्ट तर काय सांगितली होती, सांग अमरदीप, काय सांगितलं होतं, टायटल द्यायला पाहिजे. मग नाही का दिलं त्याने टायटल, काय टायटल दिले सांग, ते टायटल आहे का हेडलाईन आहे, त्यांनी हेडलाईन दिली म्हणजेच काय दिलंय, H1 टॅग दिलाय. मग अजून काय राहिलं, तर जे आपण SEOच्या ज्या गोष्टी शिकलोत ना, म्हणजे H1 टॅग पाहिजे, टायटल पाहिजे. आता कंट्रोल यू जर आपण केलं ह्याच्यात, टायटल दिलंय का त्यांनी,
नाही दिलं. डिस्क्रिप्शन दिले का? दिलेले आहे, पण हे गुगलने ऑटोमॅटिक घेतलेले, ते स्वतः नाही टाकलं त्याने. म्हणजे त्याने SEO केलाच नाही, ऑन पेज SEO केलं नाही. समजलं का? दुसरं काही H2 टॅग, H3 टॅग, H5 टॅग काहीच नाही टाकलं त्याने. टाकलंय का? H2 टॅग टाकलाय का? नाही टाकला. कीवर्ड मॅपिंग, कीवर्ड डेन्सिटी, कीवर्ड प्रॉक्सिमिटी काहीच त्यांनी फॉलो नाही केलं. हा कॉपीड कंटेंट आहे, म्हणजे मशीनचा कंटेंट आहे. कॉपीड नाही, पण मशीनचा कंटेंट आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉग रँकिंग होणार नाही. तर मी आपलं लिंकचं सांगत होतो. लिंकचं समजलं का तुम्हाला? आता बॅकलिंक समजली सगळ्यांना. बॅकलिंक म्हणजे काय? दुसऱ्याच्या वेबसाईटला रिकमेंड करणे. मग कोण रिकमेंड करू शकतो? ज्याची स्वतःचा ब्लॉग ज्याचा डोमेन आहे तो. म्हणजे सपोज मी एखादा ब्लॉग क्रिएट केला, तर माझा ब्लॉग क्रिएट केला ब्लॉग स्पॉटवरती, तर माझं काय येईल? मी जर नाव ठेवलं माझ्या ब्लॉगचं शुभांगी डिजिटल .blogspot.com असं येईल. डिजिटल शुभांगी blogspot.com असं माझं ब्लॉगचं हे होईल. हा एक डोमेन झाला. मग त्या ब्लॉगमध्ये पण मी माझी NMDची वेबसाईटला रिकमेंड करू शकतो. करू शकतो का नाही रिकमेंड करू शकत? एखाद्याची वेबसाईट असेल ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे, जसे की cineCraftacademy.com आहे, बरोबर आहे. आणि आता मी सिनेक्राफ्टला बोललो की तुम्ही माझ्याबद्दल काय लिहा, ब्लॉग लिहा डिजिटल मार्केटिंग बद्दल. ती लिहितील का? त्यांना बोललो मी लिहून पण देतो, ते त्यांच्या वेबसाईटवरती ऍड करतील का? नाही करणार. का नाही करणार? कारण त्यांचं आता ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट निश पण असते. काय असते? निश असते. काय होतं यार याला? आवाज येतोय सागर परत आता? हा, निशा असते त्याच्यामध्ये. काय असते? निशा असते. म्हणजे तुम्हाला कॅटेगरी पण इम्पॉर्टंट असते. आता माझी वेबसाईट आहे आणि माझ्या वेबसाईटवरती मी सिनेक्राफ्ट किंवा ऍक्टिंग मॉडेलिंग रिलेटेड जर कंटेंट लिहिला तर नाही चालणार. हा डिजिटल मार्केटिंगचा आहे, तर डिजिटल मार्केटिंगचा थ्रू आउट कंटेंट असणं गरजेचं असतं. सिनेक्राफ्ट अकॅडमीने मला जरी 2 टाईपच्या लिंक्स असतात, बरोबर आहे. मी एखाद्याला कंपनीला रेकमेंड केलं तर माझं थोडं रेप्युटेशन जास्त आहे. अमरदीपने जर तुम्हाला रेकमेंड केले तर कंपनी अमरदीपचं ऐकन का माझं ऐकन? मग माझी व्हॅल्यू थोडीशी जास्त आहे इन कम्पॅरेटिव्ह टू अमेरिक. तर तसंच की आपल्याकडे पण लिंकचे असे स्कोर असतो वेगवेगळा. आता जर सपोज आपल्याला JP शॉरॉपच्या खाली आपण स्वतः त्यांची वेबसाईट डेव्हलपमेंट केली म्हणून असं टाकलंय डेव्हलप बाय डिजिटल NMD. पण त्यांची वेबसाईट कशा रिलेटेड आहे? रिअल इस्टेट रिलेटेड आहे, ग्रीन एनर्जी रिलेटेड आहे. आणि आपली वेबसाईट कशा रिलेटेड आहे? डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस रिलेटेड आहे. मग आपल्याला तिथून लिंक तर बॅकलिंक भेटली, पण त्याचा स्कोर थोडा कमी असेल. मग ती लिंक रिलेव्हंट आहे का इरिलेव्हंट आहे? इरिलेव्हंट आहे. पण तिथून काहीतरी स्कोर येईलच आपल्याला. गुगल म्हणे ही ट्रस्ट आहे, पण स्कोर एवढा जास्त भेटेल का? नाही भेटणार. मग आपल्याला हे जे रिकमेंडेशन यायला पाहिजे. आता सपोज मी काय शिकवतो? डिजिटल मार्केटिंग, पॉवर BI शिकवतो मी. मग मी जर एखाद्याला इंग्लिश बद्दल रिकमेंड केलं, मी तुम्हाला इंग्लिश शिकवलंच नाही आणि दुसऱ्याला इंग्लिश बद्दल रिकमेंड करतो किंवा मी इंग्लिश बद्दल तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐकणार का माझं? नाही ऐकणार, बरोबर आहे ना. म्हणजे तसंच की आपल्याला आपल्या ज्या वेबसाईट रिलेटेड ज्याच्यासाठी बॅकलिंक जनरेट करायचं, जे पेज रँकिंग करायचंय त्याच्या रिलेटेडच तुम्हाला बॅकलिंक. मग अशा वेबसाईट पाहायच्या ज्या 1 नंबरला रँकिंग होतात. त्या 1 नंबरला रँकिंग होतात का, किंवा त्यांचा सिमिलर कंटेंट आहे डिजिटल मार्केटिंग रिलेटेड किंवा डेटा सायन्स रिलेटेड. त्यांना काय करायचं? अप्रोच करा, त्यांना मेल करायचा की बोलायचं की आम्ही तुम्हाला आर्टिकल लिहून देतो किंवा मग त्यांना सांगायचं की मी तुम्हाला पे करतो. काय करायचं? मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही माझ्याबद्दल आर्टिकल लिहून तिथं मला बॅकलिंक द्या. तर ते तुम्ही तसं पण त्यांना अप्रोच करू शकतात. किंवा ज्यांची वेबसाईट रँकिंग होते त्यांना सांगायचं की मी तुम्हाला काहीतरी युनिक कंटेंट लिहून देतो, तुम्ही माझा कंटेंट, तुम्हाला एकतर ब्लॉग होईल. कारण ब्लॉग हा काय करावा लागतो? असा SEOचा नियम आहे की तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 दिवस तरी ब्लॉग लिहावा लागतो. कंटिन्युअसली वेबसाईट अपडेट करणं गरजेचं असतं. समजलं का? हा, जेव्हा नवीन कंटेंट आपण अपडेट करतो ना, तर स्क्रॉलर परत येतो. जुन्या कंटेंटला परत कोण स्क्रॉल करेल? ऑलरेडी एखादा कंटेंट स्क्रॉल केलं तर त्याला परत स्क्रॉल नाही करणार. म्हणजे जसं तुम्ही कंटेंट पण अपडेट कराल, ती पण रँकिंगवर होतो.
मग आपल्याला काय करायचं, अशा सिमिलर ज्या वेबसाईट असतील किंवा ब्लॉग असतील त्यांना अप्रोच करायचं किंवा त्यांना म्हणायचं की मी लिहून देतो. टॉप 10 डिजिटल हॅलो मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन पुणे. हा बोला. सर, जे ब्लॉग लिहितो आपण ते कंटेंट आपल्यालाच लिहिणे पडतील का? हो बरोबर आहे, आपणच लिहावा लागतो. जो ब्लॉग लिहितो ना आपण, तो कंटेंट आपल्यालाच लिहावा लागतो. गुगल वरनं तो कंटेंट आपल्याला घेतल्यावर स्वतः ChatGPT नाही, गुगल वरून घ्यायचं वर नाही. गुगल वरून घ्यायचं असेल तर टाकलं कसा मग घ्यायचा ते मी त्याचं सांगितलंय. SEO केल्यानंतर पण नाही चालणार का? नाही चालत. प्लॅगरिझम. प्लॅगरिझम तो टर्बो आर्टिकल स्पिनर हे करायचा. तुम्हाला बॅकलिंक समजलं? बॅकलिंक म्हणजे काय, एकतर रिकमेंडेशन असतं ते, आणि जेवढे जास्त रिकमेंडेशन आपल्या वेबसाईटला भेटतील तेवढे म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो का की एखादी हायपरलिंक तुमचं रेकमेंडेशन आहे त्याला बरं बॅकलिंक. बॅकलिंक बोलतात. मग हे आता तुम्हाला एवढ्या लोकांना कशासाठी घेतलंय किंवा कंपनीमध्ये बॅकलिंक का जनरेट करणं गरजेचं आहे? बॅकलिंक जनरेट केल्यानंतर जेवढे जास्त जे रिकमेंडेशन असतात तेवढं त्याचा काय वाढतो. पहिले सगळ्यात इम्पॉर्टंट काय गोष्ट आहे, आपण हे सगळ्या गोष्टी कशासाठी करतोय? डोमेन अथॉरिटी वाढवण्यासाठी. कशासाठी वाढवण्यासाठी? डोमेन अथॉरिटी वाढवण्यासाठी. डोमेन अथॉरिटी कशी वाढते, तर ज्या वेबसाईटचे बॅकलिंक म्हणजेच रिकमेंडेशन सगळ्यात जास्त येतं त्यांचं काय वाढतं? डोमेन अथॉरिटी वाढते. आणि ज्या वेबसाईटची डोमेन अथॉरिटी आहे ते. आता बॅकलिंक जनरेट करणं का गरजेचं आहे? तुमची वेबसाईटची रँकिंग मेंटेन करण्यासाठी पण गरजेचं आहे. दुसरं तुमची रँकिंग करण्यासाठी पण गरजेचं आहे. आता सपोज मी एक कॉम्पिटेटर आहे, अजून एक XYZ एक कॉम्पिटेटर आहे आणि एक ABC पण एक कॉम्पिटेटर आहे. माझी वेबसाईट 2 नंबरवरती आहे, बरोबर आहे, आणि एची वेबसाईट 1 नंबरवरती आहे. त्याचे बॅकलिंक 17 येतं आणि माझे बॅकलिंक 15 येतं आणि त्यांनी काम स्टॉप केलं, SEO करणं स्टॉप केलं. मी तर त्याच्यावरती काम करतोय कंटिन्यू. माझे ज्यावेळेस 17-18 बॅकलिंक होतील त्यावेळेस 1 नंबरला कोण दिसेल? मी दिसेल. मग कंटिन्युअसली हे रनिंग आहे. SEO इज द लॉंग मॅरेथॉन. कंटिन्युअसली त्याच्यावर तुमच्या वेबसाईटचे मेंटेन करण्यासाठी, रँकिंग मेंटेन करण्यासाठी पण तुम्हाला कंटिन्युअसली बॅकलिंक जनरेट करणं गरजेचं असतं. नाही तर मागला जो जास्त काम करतो तो तुमच्या कधी ना कधी पुढे जाईल. बरोबर आहे का? मग त्याच्यासाठी आता तुम्हाला जे घेतलंय, तुम्हाला जे SEOची इंटर्नशिप देतोय त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? ब्लॉग लिहायचेत, आर्टिकल लिहायचेत, इमेज सबमिशन साईट क्रिएट करायचेत आणि ते क्रिएट करून त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचेत? हे रिकमेंडेशन जास्तीत जास्त वाढवायचेत. मग जर रिकमेंडेशन तुम्ही चुकीचे वाढवले तर आम्हाला स्पॅम स्कोर वाढेल. मग रिकमेंडेशन तुम्हाला आता असे साईट बनावं लागते. आता सपोज एखाद्याचं डिजिटल मार्केटिंगचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे आणि त्यांनी आपली डिजिटल मार्केटिंगची लिंक त्याच्या बायोमध्ये टाकली, तर तिथून पण गुगलचं स्क्रॉलर त्याला पण स्क्रॉल करतो. मग त्यांनी रिकमेंड केले ते पण स्कोर ऍड होईल. समजलं का कोण? म्हणजे युट्यूबच्या खाली पण देतात. हा, युट्यूबच्या खाली पण देतात. आता एखाद्याचं युट्यूबचं चॅनल आहे हाऊ टू इम्प्रेस गर्ल आणि माझं कंटेंट आहे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल, आणि तिथं त्यांनी रिकमेंड केलं तर मला तिथून बॅकलिंक भेटेल, पण ते त्याचा स्कोर खूप कमी असेल. त्याचा एवढा इम्पॅक्ट पडेल का? म्हणजे कसं आहे, आता एक आहे IPS किंवा PSI आणि एक आहे 12वी फेल, त्याला काय चालता पण येत नाही आणि तो सांगतो त्याला PSI ला की तुम्हाला जर PSI ची जर एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला असं करावं लागेल, असा रनिंग फेकावं लागेल, असा गोळा फेकावा लागेल. हे चुकीचं आहे का बरोबर आहे? ऑलरेडी त्यांनी गोळा फेकल्यामुळे तर तो PSI झालाय ना. आणि जो आस्पायरिंग PSI आहे ज्याला नीट चालता पण येत नाही तो सांगतो की असा गोळा फेकत जा, तसा फेकता. म्हणजे रिलेव्हंट त्या फील्डचा माणूसच असतो. म्हणजे जर मी एखादं व्याख्यान देतोय, कशावरती व्याख्यान देतोय? हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल पॉलिटिशियन. मीच पॉलिटिशियन नाही आणि मीच जर व्याख्यान देत असेल पॉलिटिशियन वरती आणि ते बी कोणाला देतोय? जे आमदार, खासदार, पंतप्रधान त्यांना देतोय, तर ते हानतील का नाही मला?
पहिल्यांदा विचारते तुम्ही कोण आहे तर शुभंगी मॅडम मला विचारतात ना आधी. एखादं नवीन माणूस शिकवत असलं तर तुम्ही कोण आहे तर नवनाथ सर कुठं गेलेत विचारतात ना, तसं होईल मग. बरोबर आहे का? बरोबर. तर रिलेव्हंटच तिथून आपल्याला भेटेल. म्हणजे त्यांनी जर ऐकलं माझं तर 2 नवीन शब्द ऐका त्यांच्या कानावर पडतीलच, पण तसं तेवढा काही इम्पॅक्ट पडत नाही. हा. म्हणजे मग ते तुम्हाला आपल्याला तेवढं सिरियसली नाही घेणार किंवा हा सिरियसली घेणार नाही. तसंच गुगल पण हे कन्सिडर करतो की तुमच्या वेबसाईटवरती कुठून ट्रॅफिक येते किंवा कोणत्या कोणत्या बॅकलिंक तुमच्या वेबसाईटवरती आहे. म्हणजे जी निश आहे तिच्या रिलेटेड हा जी निश आहे ते. मग आता आपण प्रॅक्टिकल पाहायला सुरुवात करू. ह्या गोष्टी समजल्या सगळ्यांना? जर डायरेक्टली जर आपल्या वेबसाईटवर वगैरे कोणी येतंय हा डायरेक्टली लिंक वगैरे, मग त्याला ट्रॅफिक बोलायचं. नाही पण ते कुठं ना कुठं हा बघा, आता तुम्हाला मी एक सांगतो. मी तुम्हाला इथं गुगलवरती सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, बरोबर आहे. मी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेवरती सर्च केले आणि इथं मला वेबसाईट दिसली आणि मी केली. मी कुठून ना कुठून आलोय वेबसाईट, ह्याला फक्त ट्रॅफिक बोलायचं. ह्याला काय बोलायचं? तसं म्हणणं नाही की ऑर्गॅनिक आणि पेड जसं असतं ना, त्याबद्दल बोलतोय. पेडचं काय रे? पेड वरून तुम्ही डायरेक्टली लिंक शेअर करतोय किंवा कुठल्या ना कुठून येतोय. जसं आपण इंस्टाग्राम वरती लिंक दिली, फेसबुक वरती लिंक दिली आपल्या पर्टिक्युलर ब्लॉगची किंवा वेबसाईटची, बरोबर. तर आता दुसरं त्याचं म्हणणं असं आहे की एखाद्याने काय केलं, सपोज मी एखादा ब्लॉग टाकला आणि त्यांनी काय केलं, व्हॉट्सअपवरती कोणाला तरी रेकमेंड केलं किंवा व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवलं, तर ते तिथून पण ते काय तुम्ही बॅकलिंक ठेवली, पण तिथून पण लोक त्याच्यावरती क्लिक करून इकडे येतात, बरोबर आहे ना. तर गुगल त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही URL सोर्स ओपन करतात ना, त्याच्यासमोर हे लिहिलेलं असतं, डू फॉलो और नो फॉलो लिहिलेला असतो. तर मी जेवढं चेक केले ना, जेव्हा तुम्ही असं डायरेक्ट बॅकलिंक चिकटवतात ना कुठंतरी, मी काल तुम्हाला कन्सेप्ट केला होता डू फॉलो आणि नो फॉलो कसे तयार होते लिंक. जेव्हा तुम्ही डायरेक्ट रिकमेंड करतात ना, किंवा तुम्ही जेव्हा स्टेटस ठेवतात किंवा एखादा सर्च करून येत नाही, तेव्हाच तुम्हाला नेमकी नो फॉलोच लिंक भेटते. म्हणजे ती नो फॉलो. हो, नो फॉलो लिंक भेटते. आता जर तुम्हाला जर इथं जर URL सोर्स जर ओपन करून दाखवलं ना, तर तिथे तुम्हाला दिसतं. इन्स्पेक्ट मध्ये जायचं असतं ना, कसं ओपन करायचं असतं इन्स्पेक्ट माहिती आहे? किंवा वरती पण येतं ना URL मध्ये लिंक. इथं असतं. नाही इथं नाही. इथं काहीतरी डेव्हलपर म्हणून असतं नाही, ओपन करायचं. कंट्रोल U केल्यानंतर कसं आपण ओपन होतं तसं एक येतं. राईट क्लिक करून हा सोर्स कोड नाही, राईट क्लिक करून पण येतं, पण इथं पण एक ऑप्शन येतं. थांबा एकच मिनिटं, मी तुम्हाला होम पेज वरती घेऊन जातो. होम पेज वरती एक आहे ना हायपरलिंक, नेट थोडं स्लो चालतंय का? आता राईट क्लिक करून काय करायचं, राईट क्लिक करून किंवा कंट्रोल U पण करता येतं ना तुम्हाला. आता तुम्हाला काय करायचंय, कुठं जायचं सागर, जी लिंक href दिलेलं आहे का इथं, कुठं दिलेली आहे ती गुगल माय बिझनेसची लिंक कुठं दिलेली ना, किंवा हायपरलिंक जिथं दिलेली ना तिथं जाऊन राईट क्लिक करायचं, इन्स्पेक्ट ह्याच्यावरती पण दिसेल. आता इथे बघा, हे राईट क्लिक ह्याच्यावरतीच मी क्लिक केलं होतं, ह्याच्यावरती क्लिक केलं कुठे, खाली हा बरोबर. आता तुम्हाला इथून नाही, ते डायरेक्ट ह्याच्यामध्ये ओपन होईल. इथून तुम्हाला ते काय कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला माहिती आहे का, ती जी लिंक ओपन केली ना, तर त्याच्या समोर आहे ना डू फॉलो असं लिहिलेलं नसतं लिहिलेलं, आणि नो फॉलो लिहिलेलं असतं ना, त्याला नो फॉलो लिहिलं बोलायचं. हे URL सोर्स ओपन केलं ना,
बरोबर. हे असं ओपन होतं. झालं का? मग असं चेक करायचं होतं की लिंक कोणती येते. आता ह्या पेजमध्ये कुठं लिंकच नाही. आता मी इथं काय करतो, ह्याच्यावरती क्लिक केलं आणि ह्याच्यावरती जिथे बॅक लिंक आहे तिथे क्लिक करतो. नाहीतर मग सरळ मी जो कन्सेप्ट तुम्हाला सांगितला होता ना, तो जरी फॉलो केला ना तरी तुम्हाला समजून जाईल. नाहीतर मग 1 बाय 1 आणि हे जे चेक करण्यासाठी वेगवेगळे टूल पण आहेत. डू फॉलो कोणते आणि नो फॉलो कोणते ते. कसं केलं होतं आपण? राईट क्लिक केलं होतं. त्याच्यावरती वरतून वरती घ्यायचं थोडं. विजिट गुगल जे आहे ना त्याच्यावरती प्रॉपर नेऊन आपण राईट क्लिक केलं कसं त्याच्यावरती त्याच्यावरती मग ते गुगलच्या बिझनेस लोकल एसी त्याच्यावर दिसतंय का कोणाला काय? कुठे सागर? कोणत्या ह्याला टेक्स्टला आपण हे दिलं? ते तर होम पेज ओपन झालं. हे दिसतंय का कुठं? हा, इन्फॉर्मेशन ऑन आवर क्लास कोर्सेस इन पुणे. हां, हे कशासाठी आपण करतोय माहिती आहे का? तर आपली ही जी लिंक आहे ती डू फॉलो आहे का नो फॉलो आहे ते चेक करण्यासाठी. समजलं का? ह्या लिंक पाशी तुम्ही समोर गेलात ना, तिथं जर नो फॉलो लिहिलेलं असेल, डू फॉलोच्या समोर काहीच लिहिले जात नाही, पण ते इमेजेस दिसेना आपल्याला आता. एक एक्सप्लेन करून द्या. हे हायपरलिंक दिलेली हे नावच दिसेना कुठं एवढा कंटेंट लिहिलेलं. कारण हे HTML टॅग आहेत तर त्याच्यामुळे ते वाचता येत नाहीत आपल्याला. ठीक आहे, आपण दुसऱ्या ठिकाणी पाहू. पण सगळ्यांना समजलं का? इथून तुम्हाला काहीच समजणार नाही. हे ज्या लिंकवरती आपण क्लिक केलं होतं ना, ह्याच्या समोर ज्यावेळेस हायपर लिंक दिसेल ना, हे सगळं कंटेंट असं दिसतो आणि ह्याच्यावरती दिसतं व्हिजिट गुगल माय बिझनेस
ह्याच्यावरती कोणत्या कंटेंटची, ह्याच्यात thedigitalnmd.com डू फॉलो लिहिलेलं नसलं, म्हणजे जर काहीच नसेल लिहिलेलं तर डू फॉलो ने लिहिलेलंच नसतं. नो फॉलो लिहिलेलं, नो फॉलो लिंक असेल तर फक्त नो फॉलो दिसतं. मग समोर याच्यामध्ये का हा, ह्या टॅग मध्ये नो फॉलो असं लिहिलेलं असतं. ह्याच्यामध्ये कुठेच नो फॉलो दिसत नाही. लिंक रेफर, स्टाईल शीट, आणि इथं जर सपोज ह्याच्या समोर लिहिलेलं असेल नो फॉलो, तर ही जी रेफर दिलेली ती नो फॉलो लिंक आहे. म्हणजे इथून ज्यावेळेस डोमेन रेफर करतो ना, नो फॉलोचं मिनिंग म्हणजे समजलं का तुम्हाला? जर सपोज मी आता काय केलेली, ही लिंक दिलेली इथं, ही लिंक दिलेली मी, आणि इथून गुगलचा स्क्रॉलर ह्याच्यावरती येणार, वरून स्क्रॉल करणार ह्याच्यावरती, हे सगळं स्क्रॉल केलं, आणि इथं स्क्रॉल केल्यानंतर गुगलचं स्क्रॉलर एवढं स्क्रॉल करणार, आणि इथं स्क्रॉल करून पुढल्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट नाही होणार, आणि तिथलं स्क्रॉल नाही करणार. त्याला बोलतात नो फॉलो. त्याला काय बोलतात? नो फॉलो. म्हणजे इथं आपण वेबसाईटची लिंक दिलेली, कोणत्या? गुगल माय बिझनेस साईटची. हे इथून फक्त खाली जाणार, इथून आतमध्ये जातो का? जर गुगलचा स्क्रॉलर काय केला, इथून क्लिक केला आणि इथून डायरेक्ट आता कुठं गेला, googlemaybusines.com साईट वरती जाऊन तिथली पण साईट चेक केली, तर त्याला बोलायचं डू फॉलो लिंक. आपण हे हायपर लिंक कशासाठी देतोय तुम्हाला समजलं का? डू फॉलो लिंक आपल्याला जास्तीत जास्त भेटण्यासाठी, कारण नो फॉलोची काहीच आपल्याला व्हॅल्यू नाही. जर इथं जर तो गुगलचा स्क्रॉलर गेलाच नाही, तर मग आपल्याला जास्त व्हॅल्यू भेटेल का? नाही. मग जर इथं जर तो स्क्रॉलर जर जात नसेल, तर त्याला बोलायचं नो फॉलो. आणि आपण हे आता इन्स्पेक्ट करून कंट्रोल यू करून जर पाहिलं, तर आपल्याला समजतं की ही जी लिंक आहे ती डू फॉलो लिंक भेटली का नो फॉलो लिंक भेटली. समजलं का? मग जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं, अशा हायपर लिंक सगळ्या ठिकाणी द्यायच्यात, आणि तिथूनचा गुगलच्या स्क्रॉलरला त्या थर्ड पार्टी वेबसाईटवरती, जसं की आता गुगल वेबसाईट तर thedigitalnmd, आणि आपण त्याला कुठे लावलेले, googlemaybusines.com वरती लावलेले, रेफरन्स चेक करण्यासाठी, रिकमेंडेशन करण्यासाठी. तर असे आपल्याला रिकमेंडेशन जास्तीत जास्त वाढवायचे. ज्यावेळेस इथं रिडायरेक्ट होतो त्या वेबसाईटवरती, त्याला बोलतात डू फॉलो. डू फॉलो नो फॉलो सगळ्यांना समजले. तर आपण थोडंसं आता प्रॅक्टिकल पाहू. तुम्हाला काय सांगितलं होतं, एक ब्लॉग क्रिएट करून दिला होता आपण, ब्लॉग स्पॉट नावाचा. ब्लॉग स्पॉट मध्ये आपल्याला हायपर लिंक कशी द्यायची सगळ्यांना माहिती आहे. आपण एक ब्लॅक हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल डिजिटल मार्केटर हा ब्लॉग लिहिला होता. बरोबर आहे. हे हायपर लिंक आहे. हायपर लिंकची डेफिनेशन, इट इज अ क्लिकेबल लिंक. इफ वी क्लिक ऑन दॅट लिंक वी रिडायरेक्ट फ्रॉम समवेअर एल्स. बरोबर आहे. लिंक ऍड्रेस काय आहे, हा दिलाय digitalnmd.com. हायपरलिंक्स त्याच्यावर लिंक दाबून कशी जायचं? कुठं नो फॉलो लिहिले. हा, आता तुम्हाला सगळं तिकडं मग काय होतं त्याच्यामध्ये नो डू फॉलो नव्हतं, सगळ्या लिंक डू फॉलो होत्या, म्हणून तिथं काय आलेलं होतं, तिथं असं येत नव्हतं. आता ही लिंक कोणती आहे बघितली का, नो फॉलोची लिंक आहे. कसं समजलं तुम्हाला नो फॉलो आहे? तिथं लिहून आलेले नो फॉलो म्हणून. कोणाकोणाला दिसलं? कुठं लिहिलेलं आहे इथं बघा, इथं दिसतंय का? मी तर हे केले, डेटा ओरिजिनल इयर, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, टार्गेट रेफरल नो फॉलो, डिजिटल ऍडव्हर्टायझिंग. ही लिंक कोणती जनरेट झाली? नो फॉलोची लिंक जनरेट झाली. मी तुम्हाला कालच सांगितलं की 85% वरती लिंक डू फॉलो पाहिजे. मग आता ह्याला इथं गुगलचा स्क्रॉलर अजून आलाच नाही ह्या वेबसाईट वरती. का नाही आला? हे जे ब्लॉग आपण कालच लिहिलंय ना, मग अजून गुगलचं स्क्रॉलरने ह्या वेबसाईटला स्क्रॉलच नाही केलं.
आणि ज्यावेळेस इथं स्क्रॉल करून तो वेबसाईट इथं क्लिक करून म्हणजे हे गुगलचं स्क्रॉलर पाहिल्याने इथं स्क्रॉल करेन, हे खाली येईल आणि इथून स्क्रॉल करून कुठं जाईल, या वेबसाईट वरती रिडायरेक्ट होऊन तिथला कंटेंट स्क्रॉल करेल, तेव्हाच आपल्याला ते डू फॉलो लिंक भेटेल. समजले का? इथं रिडायरेक्ट झालं तर डू फॉलो लिंक. आता ही लिंक कोणती? नो फॉलोची लिंक आहे. तुम्हाला काल मी कसं सांगितलं होतं समजलं ना? सर ते हायपरलिंक कसं हे करता? हम्म? काल तुम्ही सांगितलं होतं ते हायपर लिंक कशी द्यायची? ओके ठीक आहे. पण सगळ्यांना समजलं ना? आता मी डायरेक्ट ब्लॉगचं नाव टाकलं होतं, बरोबर आहे. ब्लॉगचं नाव टाकलं, माझा ब्लॉग ओपन केला आणि मी इथं काय केलंय, इथे येऊन ह्याच्यावरती क्लिक करतोय. मग दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण काहीतरी गोष्ट सर्च करून येतो आणि त्याच्यावरती क्लिक करतो तर त्यावेळेस डू फॉलो लिंक 90% चान्स आहे की तुमची डू फॉलो लिंक जनरेट होईल. कोणाला तरी काहीतरी पाहिजे नव्हतं की ह्याला काय द्यायचंय, हायपर लिंक द्यायची. कशी द्यायची हायपर लिंक? ह्याच्यावर कॉपी करायचं सगळा कंटेंट. काय करायचा? पेस्ट कॉपी केलं मी, हा क्रिएट कंपाइलिंग कंटेंट हा कॉपी केला. कॉपी केल्यानंतर इथं लिंक दिसते वरती, कॉपी पेस्ट करायचं. चार्जर आहे इथं, हे कोणी ठेवलेलं इथं, जाते पुढे कडून चार्जर आहे. हे चांगलं आहे का खराब आहे ते पण समजत नाही. मग ते पिकलंय कामाचा माणूस आहे. सर हे ते नाही. ह्याला हायपर लिंक द्यायची. ह्याला काय करायचं? कॉपी करायचं. ह्याला कॉपी करायचं आणि लिंक वरती जायचं. काय करायचं? लिंक वरती जायचं आणि ह्याच्यावरती आपल्याला कशाला रिकमेंड करायचंय? आता हा कंटेंट कशाचा आहे? हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल डिजिटल मार्केटर. मग लिंक कोणती दिली पाहिजे ना आपण? डिजिटल मार्केटिंग. हा, डिजिटल मार्केटिंग. मग डिजिटल मार्केटिंग कोर्स दिली. ज्यावेळेस इथून गुगलचं स्क्रॉलर तिकडे रिडायरेक्ट होईल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू जास्त भेटेल. ह्याला बोलतात हायपर लिंक. ह्याला तुम्ही बॅकलिंक पण बोलू शकतात. पण ह्याच्यातून डू फॉलो भेटणार आहे का नो फॉलो भेटणार आहे तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे का? तुम्हाला आताच माहिती आहे का? नाही, तुम्हाला काय भेटणार आहे? ज्यावेळेस गुगलचं स्क्रॉलर स्क्रॉल करेल याला डू फॉलो पण देऊ शकतो. समजलं का तुम्हाला? जेवढे डू फॉलो तुम्हाला भेटतील लिंक तेवढे. आता तुम्हाला इंटर्नशिप मध्ये डू फॉलो लिंक कशा क्रिएट करायच्या ते शिकवलं जातं. ह्या लिंक कशा क्रिएट करायच्यात, आर्टिकल कसे लिहायचे, बरोबर आहे. आता डोमेन अथॉरिटी वाढवण्यासाठी काय काय गोष्टीची गरज होती ते मी तुम्हाला सांगितलं होतं. सांगा आता तो वाढवण्यासाठी काय काय करायचंय. हे आपण हे सगळं करतोय ते कशासाठी करतोय? आपण काय केलं? ब्लॉग क्रिएट केला, ब्लॉगला टायटल दिलं, डिस्क्रिप्शन दिलं, मेटा डिस्क्रिप्शन दिलं, नंतर हे बॅकलिंक दिल्या. तर ते कशासाठी देतोय आपण? एवढ्या गोष्टी करतोय ते कशासाठी करतोय? बरोबर सांगितलं अमरदीपनी, डोमेन अथॉरिटी वाढवण्यासाठी. मग शुभांगी मॅडम तुम्ही सांगा डोमेन अथॉरिटी का वाढते? काय सर? आता NMD ची 9ची डोमेन अथॉरिटी. कशामुळे वाढते का? NMD ची 9ची हा काय सांगू? डोमेन अथॉरिटी कशी वाढवायची? आता NMD ची 9ची डोमेन अथॉरिटी तर ती मला वाढवायची, तर कशी वाढवायची? क्वालिटी कंटेंट, क्वालिटी बरोबर. अजून ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात आली तुम्हाला, आपण ऑफ पेज SEO करणं चांगलं का ऑन पेज SEO करणं चांगलं? हा,
ऑफ पेज. मग आता तुम्ही सांगा की मी जर एक ब्लॉग लिहिला, काय लिहिला, मी एक जर ब्लॉग लिहिला ऑन पेज. आणि ब्लॉग मध्ये टायटल, ऑन पेज मी एक ब्लॉग लिहिला आणि टायटल डिस्क्रिप्शन मेटा डिस्क्रिप्शन टाकलं, तर हे टाकायची काय गरज आहे? म्हणजे ऑफ पेज में क्या है? ऑफ पेज म्हणजे मग ऑन पेजच एसईओ केलं मी काय टाकलं की मला आता कोणीच कॉम्पिटिटर नाही. नवनाथ दरेकर नावाला मला काय करायचंय, रँकिंग करायचंय. बिझनेस अनालिस्ट, टॉप 10 बिझनेस अनालिस्ट मध्ये जर कोणी सर्च केलं, आता त्याच्याबद्दल कोणी कंटेंटच नाही लिहिला, मी एकट्यानेच लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे नवनाथ दरेकर जरी टाकलं तरी मीच एक नंबरला येईल. काय येईल? नुसतं मी काय टाकलंय, मी त्याचं बॅकलिंक जनरेट केलेत का त्याच्यासाठी? नवनाथ दरेकरच्या कंटेंटसाठी नाही केलं. मी फक्त नवनाथ दरेकर बद्दलचं कंटेंट दिलंय. नवनाथ दरेकर हे टायटल दिलेलं आहे, नवनाथ दरेकर हे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि हे एक पेज क्रिएट केलेलं आहे. हे पेज क्रिएट करून सोडलं तरी लगेच माझं काय झालं, कॉम्पिटिटर नसल्यामुळे स्क्रॉल झालं की 1 दिवसात पण रँकिंग होईल, 2 दिवसात पण रँकिंग होईल. तिथं कारण कॉम्पिटिटरच नाही कोण. पण ज्यावेळेस नवनाथ दरेकर सारखा दुसरा माणूस येईल आणि तो पण आपल्यासारखा सेम कंटेंट येईल, मग त्याचं रँकिंग होईल का माझं 1 नंबरला रँकिंग होईल? मग त्यानंतर ज्यावेळेस कॉम्पिटिटर येतो त्यावेळेस आपल्याला बॅकलिंक जनरेट करावं लागतं. समजलं का? ज्यावेळेस कॉम्पिटिटर नसतो त्यावेळेस तुम्हाला बॅकलिंक जनरेट करायची गरज आहे का? नवनाथ दरेकरचं कंटेंट लिहिलेलं आहे, फक्त टायटल लिहिलं, डिस्क्रिप्शन दिलं, तुमचं कंटेंट रँकिंग आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला एकदम टॉपला राहायचं किंवा तुमचे 3, आता इंडियामध्ये नवनाथ दरेकर नावाचे किती लोक आहेत? 50-60 असतील, बरोबर आहे. मग 50-60 लोकांनी बिझनेस अनालिस्ट, नवनाथ दरेकर इज अ बिझनेस अनालिस्ट असा जर कंटेंट लिहिला आणि तो जर गुगलवरती टाकला, तर मग 50 लोकांमध्ये 1 नंबरला कोण दिसणार? ज्याचे जास्त बॅकलिंक आहे, ज्याला गुगलला ज्यांनी जास्त रिकमेंड केले त्याचं दिसणार. ज्यावेळेस कॉम्पिटिशन वाढते त्यावेळेस तुम्हाला बॅकलिंक जनरेट करावं लागतात. मग तुम्ही किती पण चांगला कंटेंट द्या, तुमचं ऑन पेज एसईओ किती पण चांगला असू द्या, तुम्हाला बॅकलिंक जनरेट करावंच लागतात. असे खूप सारे फॅक्टर असतात बॅकलिंक जनरेट करण्यासाठी, वेबसाईट रँकिंग करण्यासाठी. आता तुम्ही जरी नुसतं टायटल आणि डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन नाही टाकलं तरी चालतं. काय लोकांचे टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन जर नसेल तरी पण वेबसाईट रँकिंग होतात. समजलं का? का रँकिंग होतात? कारण त्याला कॉम्पिटिटर पण कमी असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर ह्या ज्या बॅकलिंक जनरेट केलेल्या असतात ना, त्या स्ट्रॉंग बॅकलिंक जनरेट केलेल्या असतात. आपण टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन कशासाठी जनरेट करतोय किंवा का टाकतोय त्याचं पहिलं रिझन समजलं का तुम्हाला? कशासाठी करतो टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा? कशासाठी? काय रँकिंग करण्यासाठी? कशासाठी? मग त्यासाठी तर कंटेंट टाकतो आपण. टायटल कशासाठी टाकतो, डिस्क्रिप्शन कशासाठी टाकतो आणि मेटा डिस्क्रिप्शन कशासाठी टाकतो हे तुम्हाला समजलं पाहिजे. कंटेंट तर नुसतं नाव दिलं तरी पण रँकिंग होऊ शकतो आणि नुसतं कंटेंट डिजिटल मार्केटिंगचा लिहिला तरी रँकिंग होऊ शकतो. तुम्हाला टायटल आणि डिस्क्रिप्शन द्यायची गरज का पडते, तर टायटल आणि डिस्क्रिप्शन दिल्यामुळे आपल्याला काय होतं, रिलेव्हंटच लोक आपल्या वेबसाईट वरती येतात. बरोबर आहे ना? कोणी पण येतं का? एखाद्याने सर्च केलं कुक्कुटपालन कसं करायचं आणि आपली वेबसाईट आली डिजिटल मार्केटिंगची किंवा ब्लॉग आला हाऊ टू बिकम, त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे का? त्याने गुगलवरती काय सर्च केलं होतं, कुक्कुटपालन कसं करायचं, आणि इथं काय आलं, डिजिटल. मग ते रिलेव्हंटच नाही होत. रिलेव्हंट आहे का? नाही. एखाद्याने सर्च केलं विच क्लास इज बेस्ट फॉर डिजिटल मार्केटिंग, त्याच्यामध्ये आपली वेबसाईट आली, तर त्यांनी जे सर्च केले आणि आपल्या वेबसाईटचा जो कंटेंट आहे तो सेमच आहे, त्याच्यामुळे मग आपल्याला स्ट्रॉंग बॅकलिंक भेटेल. किंवा तो ज्या वेबसाईटवरती आलाय, मग तो का आला आपल्या वेबसाईटवरती, कारण आपली वेबसाईट त्याच्यासाठी रँकिंग होते. म्हणजे रिलेव्हंट कंटेंट हे टायटल आणि डिस्क्रिप्शनमुळे रिलेव्हंट लोकच आपल्या वेबसाईटवरती येतात किंवा निश तयार होण्यासाठी आपल्याला टायटल आणि डिस्क्रिप्शन देणं गरजेचं असतं. समजलं का? नुसतं ब्लॉग लिहिणार म्हणजे रँकिंग नाहीये. रँकिंग कधी होते, ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रॉंग रिकमेंडेशन किंवा स्ट्रॉंग लिंक भेटतात त्यावेळेस तुमची वेबसाईट रँकिंग होते.
मग ह्या बॅकलिंक जनरेट करण्यासाठी आपल्याला काय, आता आपली वेबसाईट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस रिलेटेड, डेटा सायन्स कोर्सेस रिलेटेड आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, अशा प्रेस रिलीज साईट्स असतील ऑलरेडी जे डेटा सायन्स रिलेटेड इन्फॉर्मेशन देत असतील. स्टुडंट रिलेटेड. हा बरोबर आहे ना. म्हणजे एज्युकेशन रिलेटेड कोणत्या वेबसाईट आहेत आपल्याकडे, इंटेन शाला आहे, नंतर अजून भरपूर आहेत, अकॅडमियन वगैरे अशा भरपूर म्हणजे खूप सारे आहेत. बरोबर आहे. मग तिथे जाऊन आपल्याला काय करावं लागेल, गेस्ट पोस्ट करावं लागेल. एक बॉलिवूडचा आहे, बॉलिवूडचा ग्रुप आहे कशावरती, क्वेरावरती, आणि तिथे जाऊन आपण टाकला हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल डिजिटल मार्केटर, आणि तिथं बॉलिवूडचा कंटेंट येतो सगळा, कोणती मूवी सक्सेसफुल होईल, बॉक्स ऑफिसवर कोण किती इन्कम करेल, प्रियंका चोप्राचं काय चाललंय, सारा अली खानचं काय चाललंय, ह्याच्याबद्दल तिथं कंटेंट येतो. त्यांनी त्या ग्रुपला ऍड का केले, कारण त्यांना बॉलिवूड रिलेटेड इन्फॉर्मेशन घ्यायला मजा वाटते म्हणून त्यांनी जॉईन केले. आणि तुम्हाला इथं कंटेंट कोणता भेटतोय, डिजिटल मार्केट. मग ते इरिलेव्हंट आहे सगळं. त्याच्यामुळे आपली जे वेबसाईटची इज्जत आहे ती पण कमी होईल तिथले लोक जर आले तर. समजलं का? तर त्याच्यामुळे हा स्पॅमिंग मध्ये दाखवत. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा कंटेंट आहे ना स्पॅमिंग मध्ये, म्हणजे त्याला स्पॅमिंग पण नाही म्हणून इरिलेव्हंट बॅकलिंक बोलता येईल त्याला. स्पॅमिंग म्हणजे कसं, तुम्ही हायपर लिंक दिली आणि त्याच्यावरती जर लोकांनी क्लिक केलं आणि क्लिक करून ते ओपनच नाही झालं तर त्यावेळेस तुमचं स्पॅमिंग लिंक्स वाढतात. समजतंय का? डोक्यावरून जात आहे. कारण हा ऑफ पेज एसईओ लय बोरिंग कंटेंट आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, दिवसभर जे ऑफ पेज एसईओ मध्ये दिवसभर तुम्हाला नुसतं लिहावं लागतं आणि हायपर लिंक जनरेट करा. मग तो मॅनेजर विचारतो किती हायपर लिंक जनरेट केल्या, किती बॅकलिंक जनरेट केल्या. तुम्हाला दिवसाचं टार्गेट असतं, तुम्हाला मंथचं टार्गेट असतं. मंथचं टार्गेट असतं तुम्हाला 50-100 बॅकलिंक जनरेट करायचं. मग तुम्ही ज्यावेळेस काय काय कंपनीमध्ये इन्सेंटिव्ह पण ठेवला असतो, प्रत्येक बॅकलिंकला 1000 रुपये, 100 रुपये. मग तुम्ही जेवढे बॅकलिंक जनरेट करतील तेवढे तुम्हाला सॅलरी भेटते. बरोबर आहे का? आणि तुम्ही जर काहीच बॅकलिंक नाही जनरेट केले, नुसते नो फॉलोडिंग केले तर मग तुम्हाला पैसे द्यायचे नाही. मग तुम्हाला पैसे काहीच नाही भेटत. मग इन्सेंटिव्ह बेसिस पण जॉब असतो ह्यांना. कशामध्ये, ते व्हेलोसिटी कंपनी तसंच करते माहिती का? नाव ऐकलं ते कंपनी. हा व्हेलोसिटी आहे इथली एक, कोणाला पण घेते ती जॉबला, आणि काय करते, टार्गेट बेस सॅलरी देते. तुम्ही बॅकलिंक जनरेट करा तर तुम्हाला आम्ही सॅलरी देऊ, किंवा दुसरं काय, ट्रॅफिक आणा तेवढं, किंवा आमचे प्रॉडक्ट विकले किंवा सर्व्हिसेस विकल्या तर तुम्हाला सॅलरी. मग तुम्ही कुठून पण करा, वर्क फ्रॉम होम करा, वर्क फ्रॉम समुद्र करा, वर्क फ्रॉम गच्ची, कुठं बी बसून तुम्ही काम करू शकता. एक क्लायंट घेऊन आला तर 6000 रुपये देणार. समजलं? एक हायपरलिंक जनरेट केली, ते पण काय ठरवलेले असतात ते देतात. तुम्ही जर अशा 100 बॅकलिंक जनरेट केल्या तर मग तुम्हाला त्याच्या हिशोबाने पैसे भेटतात. तुम्ही जर काहीच नाही केलं तर मग तुम्हाला काहीच पेमेंट नाही. फायदा आहे का? ते कसं जनरेट करायचं दाखवायचं. काय म्हणले शुभांगी मॅडम? कसं जनरेट करायचं. हा, आता हायपरलिंक कसे जनरेट, लिंक बॅकलिंक कसे जनरेट करायचे ते दाखवा. तर मी तुम्हाला आता एक ह्याच्यावरती हायपरलिंक बॅकलिंक जनरेट करायला शिकवलं, ब्लॉग स्पॉटवरती. बरोबर आहे? इथं असे जाऊन आपल्याला लिंक द्यायच्या, म्हणजे एखाद्याला जर हा आपला ब्लॉग दिसला तर तो काय करेल, इथं क्लिक करेल आणि इथं क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट होईल. तिथून पण आपल्याला बॅकलिंक येईल आणि ट्रॅफिक पण येईल. किंवा इथं जर गुगलचा स्क्रॉलर आला ह्या ब्लॉगवरती, त्यांनी कदाचित हा ब्लॉग स्क्रॉल केला तर ह्या 3 बॅकलिंक दिलेले, तर त्या 3 बॅकलिंकमध्ये कुठंतरी तो रिडायरेक्ट होईल या वेबसाईटवरती. जर झाला तर तुम्हाला डू फॉलो लिंक भेटेल. नुसतं ते येईल आणि त्याला कंटेंट फक्त स्क्रॉल करून गेला, आणि इथं येऊन तो जर इथं रिडायरेक्ट नाही झाला ह्या वेबसाईटवरती तर तुम्हाला नो फॉलो लिंक भेटेल.
समजलं? हा, आता हे झालं ब्लॉगचं. ब्लॉग साईट कोणत्या कोणत्या येतं? वर्डप्रेस आहे, नंतर काय आहे? बॅकलिंक आणि हायपरलिंक एकच ना? हो, बरोबर आहे. सर हायपरलिंक आपण किती देऊ शकतो? म्हणजे कसं? हायपरलिंक आपण किती देऊ शकतो? किती पण देऊ शकतात, किती पण देऊ शकतात. फक्त 2 to 3% तुम्हाला डेन्सिटी मेंटेन करायची ह्याच्यामध्ये. म्हणजे जर हा नाही हे मेंटेन करायचं. म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं, आता हिथं दिली, हा जर कंटेंट किती आहे, 100 वर्डचा आहे. हा कंटेंट किती, 100 वर्डचा आहे. मग 100 वर्ड मध्ये तुम्ही 2 ते 3च हायपरलिंक द्या. जसं कीवर्डचं जसं असतं ना, तर मोस्टली हे जे असतं ना, ते कीवर्डलाच दिली जाते हायपरलिंक. समजलं का? इम्पॉर्टंट कीवर्डलाच ते हायपरलिंक दिली जाते. किंवा खाली फॉर मोर इन्फॉर्मेशन क्लिक हिअर, तिथं पण तुम्ही देऊ शकतात. आता मी तुम्हाला इमेज सबमिशन साईटवरती एक बॅकलिंक जनरेट करायला शिकवतो. तर इथे टाकायचं इमेज सबमिशन साईट. आता अशा इमेज सबमिशन साईटवरती तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचंय ज्यांचा ऑलरेडी डोमेन अथॉरिटी जास्त आहे. कारण आपण कशासाठी काम करतोय, आपल्याला क्वालिटीच्या बॅकलिंक जनरेट करायचं आहे. मग ज्यांचा डोमेन अथॉरिटी 90च्या वर 80च्या वरती आहे, तिथूनच बॅकलिंक जनरेट करा. मग इथं टाकायचं हाय PA and DA. PA आणि DA माहिती आहे काय? PA आणि DA अथॉरिटी इमेज सबमिशन साईट. झालं? कोणती ओपन करायची? तुम्हाला लिस्ट भेटेल एक. तुम्हाला प्रत्येक वेबसाईटचं डोमेन अथॉरिटी चेक करता येईल. कसं चेक करता येईल? डोमेन अथॉरिटी कोणत्या टूलने यूज चेक केली जाते? तू सांग. किंवा आपण त्या बाकीच्या पण वेबसाईटवरून जाऊ शकतो. कोणत्या? बरोबर आहे, मोज वरून जायचं असतं. समजलं तुम्हाला? हां, तर आता इथं खाली गेल्यात, एवढं वेबसाईट ओपन आला. आता बघा हे सगळ्या इमेज DA किती आहे? 88. तुम्हाला 80च्या वरती जेवढे आहेत ना तेवढे घेऊन टाका. 70-80च्या वरती तर pbase.com एक आहे, imagebb.com आहे, नंतर visual.ly एक आहे, justpaste.it एक आहे, postimage.org आहे, imageshake.com आहे, forshare.com तुम्ही नाव ऐकलं असेल. ड्रॉपबॉक्स हे एक चांगली आहे, कितीच आहे? 95चा डोमेन अथॉरिटी आहे. नंतर पिंटरेस्टचं नाव कुठं दिसतंय का? पिक्सेट आहे. तुम्हाला आता 5 इमेज सबमिशनची नावं लक्षात ठेवायचे. मग 5 इमेज सबमिशनची नावं सांगा. सर 1-2 मिनिटं परत सांगाल का? जरा लॉग आउट झालं. हा, सर हे कसल्या वेबसाईट आहेत? हा, तुम्हाला आता मी बॅकलिंक कशी जनरेट करायची ते सांगत होतो. तर तुम्हाला आता पहिल्यांदा इमेज सबमिशन साईटमधून बॅकलिंक जनरेट करायच्यात. बॅकलिंक म्हणजे काय असतं हे सगळ्यांना समजलं. एक टाईपचं रिकमेंडेशन असतं, बरोबर आहे ना?
आणि ह्याचा बॅकलिंकचा वापर कशासाठी केला जातो? एक तर ट्रॅफिक जनरेट करण्यासाठी केला जातो आणि गुगलच्या स्क्रॉलरला नेव्हिगेट करण्यासाठी, डायरेक्ट देण्यासाठी केला जातो. दुसरं डू फॉलो आणि नो फॉलो बॅकलिंक जनरेट करण्यासाठी स्क्रॉलर यूज केलं जातं. हे हायपरलिंक यूज केल्या पाहिजेत. तर भरपूर सारे अशा साईट्स आहेत. मी तुम्हाला काय 5 साईटची नावं तुम्हाला आले पाहिजे, तर मग तुम्हाला डोळं झाकून पण 10 किंवा 5 वेबसाईटची नावं सांगता आली पाहिजे, ज्यांचा डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी चांगला आहे. तर पहिले तर इमेज सबमिशन साईट तुमच्या सगळ्यात डोक्यात आली असती, तिचा जो 99% डोमेन अथॉरिटी, ती म्हणजे कोणती? पिंटरेस्ट. पिनइंटरेस्ट कशासाठी वापरली जाते? इमेजसाठी वापरली जाते. हाय क्वालिटीची इमेज असते तिथं, समजलं? पिनइंटरेस्ट. नंतर फोटो बकेट, दुसरी कोणती आहे? फोटो बकेट. तिसरी इंस्टाग्राम, इंस्टाग्रामवरती तुम्ही फोटो टाकतात. चौथी फेसबुक आहे, फेसबुकवरती तुम्ही फोटो टाकतात. चौथी काय आहे? फेसबुक तर झालं की. चौथी काय आहे? लिंक्डइन, स्नॅपचॅट. अजून कोणते? स्नॅपचॅटवरती फोटोज टाकतात ना तुम्ही. ट्विटर. नंतर काय आहे? आता तर ड्रॉप बॉक्स एक सांगितलेलं. नंतर forslide.com एक आहे. तर अशा भरपूर साऱ्या साईट आहेत. तर 10 तरी तुम्हाला इमेज सबमिशनची नावं एक्झाममध्ये विचारतात. 10 इमेज सबमिशन साईट ज्यांचं डोमेन अथॉरिटी 90च्या वरती आहे. तर ते लक्षात ठेवा. तर आपल्याला आता पिंटरेस्ट दिसलं, ड्रॉप बॉक्स दिसलं, तर ते कॉपी करायचं आणि इथं ओपन करायचं. आता तुम्हाला अकाउंट साइन अप करायचं तर सगळ्यांना माहिती साइन अप कसं करायचं. साइन अप सांगायची गरज आहे का शुभांगी मॅडम? साइन अप कसं करायचं म्हणून? साइन अप म्हणजे काय? ज्यावेळेस तुमचं अकाउंट नसतं ज्यावेळेस अकाउंट क्रिएट करतो ती साइन अपची प्रोसेस असते आणि साइन इन म्हणजे ऑलरेडी तुमचं अकाउंट आहे. तर मग तुम्ही आता जर इथं गुगलवरती टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर तुमच्या काही इमेजेस पण रँकिंग होतात का? इमेजेस पण रँकिंग झालेले आहेत. झालेत का इमेजेस रँकिंग? बघा झालेत का? काय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे टाकलं तर हे असे भरपूर सारे इमेजेस आलेले आहेत. आता इथं बघा, ही NMD ची वेबसाईट, NMDचं आली का? ह्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपण कुठं गेलोय? हॅलो, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे कोणी टाकलं? हे आरती जगतापने टाकलेले, बरोबर आहे. कुठे टाकलेले? बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे टाकलेले. पण इथं आता त्यांनी हायपरलिंकच नाही दिली. मग हे कसं काय मी रिडायरेक्ट होईल का? आहे का ह्याला हायपरलिंक दिली का? इथं हायपरलिंक द्यायला पाहिजे नव्हतं. म्हणजे त्यांनी चुकीचं केलंय. चुकीचं केलंय का बरोबर केलंय अमरदीप? मी ह्या इमेजवरती क्लिक केलं तर मी कुठं रिडायरेक्ट होतोय का? नाही होत. म्हणजे त्यांनी बॅकलिंक जनरेट केली पण काय केली? चुकीची केली. नंतर काय? वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस. NMD प्रायव्हेट लिमिटेड वन ऑफ द बेस्ट लिडिंग बिझनेस टुडे इन इंडिया, हे त्यांनी लिहिले. हिथंच एक वरती हायपरलिंक द्यायला पाहिजे, पण त्यांनी कुठं दिली हायपरलिंक? खाली दिली. मग आता इथून लोक काय करतील? वाचणारे इथं क्लिक करतील. इथं क्लिक केल्यानंतर कुठं गेले ते? NMDच्या साईटमध्ये. म्हणजे इथून ट्रॅफिक पण भेटू शकतं. आणि जर कंटेंट गुगल स्क्रॉलर केला तर स्क्रॉलर मधून तिकडे रिकमेंड आपल्या वेबसाईट वरती पण येऊ शकतो स्क्रॉलर. समजलं? आता ही इमेज सबमिशन साईट केलं होतं आणि खाली त्यांनी डिस्क्रिप्शन लिहून तिथं हे दिलं होतं. तर सगळ्यांना समजलं इथून एक ट्रॅफिक आलं म्हणजे ती एक बॅकलिंक आली आपल्याला. एक तर डू फॉलो असेल किंवा नो फॉलो असेल ती, पण बॅकलिंक समजली. दुसरं आता तुम्हाला काय दाखवतो, मी इथं क्लिक करतो खाली. इथं क्लिक करून केले मी. इथं क्लिक मी ह्याच्यावरती क्लिक केलं की इथं मी कुठं पण इमेज वरती क्लिक केले तर रिडायरेक्ट झालो. मी कुठं गेलो?
वेबसाईटवरती म्हणजे anuva.com जो आहे त्यांना एक बॅकलिंक भेटली. समजली? आता बघा त्यांचा काय कोर्स आहे मुंबईमध्ये आहे, स्क्वॉडा डिजिटल मार्केटिंग 35,000 फीज आहे त्याची. द ब्रँड सलून त्यांची 50,000 फी आहे. त्यांनी डिटेल दिलेली आहे इथं. हे कशासाठी दिलेली? एक तर ट्रॅफिक आणायचं होतं. टॉप 16 डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन नवी मुंबई असं दिलेलं आहे ते. हा कंटेंट त्यांनी लिहिलेला आहे. कोणतं? त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ह्यांची 75,000 फी आहे. अंधेरीमध्ये कोर्स आहे. फ्रीलान्सर अकॅडमी डिजिटल स्कॉलरची 45,000 फीज आहे प्लस GST. IEEE ची फीज आहे 3,30,000. ह्यांची काय फीज दिलेली मेंटेन नाही, ज्यांचं नाही माहिती त्याचं. तर हे सगळ्या फीज दिलेले आहेत. ज्यांची माहिती त्यांची दिलेली. द ब्रँड सलून नावाचं एक आहे इन्स्टिट्यूट, 3 महिन्याचा कोर्स आहे, 40,000 50,000 फीज आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे. कीर्ती इन्स्टिट्यूट आहे, त्यांची फीज काय माहित नाही. ज्यांची फीज नाही हे कोणीतरी लिहिलेलंच असेल ना. हा मग तो ब्लॉगच लिहिलेला आहे, ते सांगतो तुम्हाला. हा ब्लॉग कशासाठी लिहिला असेल त्यांनी? एकतर ह्यांनी पैसे घेतले असतील सगळ्यांकडून, किंवा त्यांना सांगितलं असेल की आम्ही तुम्हाला हा ब्लॉग लिहून देतो, तुम्ही आमची लिंक हे जे अनुवाद आहे ना, त्यांनी सांगितलं असेल की हा सगळा ब्लॉग आम्ही लिहून देतो, तुम्ही आमच्या वेबसाईटला एक बॅकलिंक द्या. समजलं? तर आपल्याला पण असे भरपूर सारे मेल येतात, पण आपण तसं करत नाही. तर ह्या पण गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या असतात. पेड बॅकलिंक पण असतात आणि फ्री बॅकलिंक पण असतात. समजलं? तुम्हाला मी काय सांगत होतो, आता हे इमेज सबमिशन साईट पासूनच आलं का? मी त्या वेबसाईटवरती का गेलो? कारण माझं काम काय होतं, इमेज मला दिसली. मग अशा किती इमेज असतात इंटरनेटवरती. आता ही पण एक इमेज आहे का? आता ह्याच्यावरती जर मी क्लिक केलं, मी कुठं गेलो? नुसतं इमेज वरतीच क्लिक केले. मला जर इमेज जर डाउनलोड करायची असती ती, तरी पण मला काय करावं लागलं असतं त्याच्यावरती की वेंट्स गेट नावाची इन्स्टिट्यूट आहे बरोबर, डिजिटल मार्केटिंग विमाननगर मध्ये, बरोबर आहे. समजतंय का तुम्हाला? हे लोक कशासाठी करतात? त्यांची वेबसाईट रँकिंग करण्यासाठी. म्हणजे प्रत्येक माणूस बॅकलिंक जनरेट करण्यासाठी काम करतोय. जो जास्त काम करेल, जो जास्त बॅकलिंक करेल, त्याची वेबसाईट चांगली रँकिंग होईल. बरोबर आहे. तुम्ही चांगलं काम केलं तर आपली वेबसाईट रँकिंग होईल. शुभांगी मॅडम, समजतंय का तुम्हाला हे? का डोक्यावरून जातंय? समजतंय. जो जास्त बॅकलिंक जनरेट करेल, हा समजतंय हो. समजतंय हो. हो, ठीक आहे. तर मग आपण काय करू, पिंटरेस्ट टाकू. अकाउंट कसं क्रिएट करायचं नसेल जमत तर मला विचारा, पण सगळ्यांना जमत असेल तेवढं तरी अकाउंट क्रिएट करायचं. ईमेल आयडीने किंवा मोबाईल नंबरने तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकता. तर ह्याच्यावरती करायचं, मी डायरेक्ट साइन इन करतो माझ्या ईमेलने, त्याच्यामुळे इथं डायरेक्ट ओपन होईल. आता तुम्हाला इमेज काय करावं लागते, पुट करायचं. आता मी इथं 2 ऑप्शन आहे, साइन अप आणि साइन इन. मी डायरेक्ट लॉग इन करतो. साइन इनलाच लॉग इन म्हणतात. आता ह्यांनी लय भारी दिसतात म्हणून फोटो टाकलेत का हे? लिंक हे भारी दिसतात म्हणून नाही, ह्यांचं कपड्याचं दुकान आहे म्हणून ह्यांनी फोटो टाकलाय.
बरोबर आहे का? इथून जाते ना त्यांच्या शॉपला, गेलं क्लिक तर इथं जातात. कुठं गेले? म्हणजे कोणीच उगाच असा फोटो नाही टाकत. ते टी शर्ट भेटतो इथं, मेन्स टी शर्ट घ्यायचंय का? तुम्हाला जर एखादी रिटेलरची किंवा ई कॉमर्स वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर मग असं रँकिंग करायचं, असं फोटो टाकून त्यांना एक बॅकलिंक दिली आपण. आता आपण काय केलं, त्यांच्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट झालं, म्हणजे एक ट्रॅफिक आलं त्यांच्या वेबसाईटवरती. समज इथं पिंटरेस्ट दिसतंय ना तुम्हाला, हे सगळे वेबसाईट आहेत. हे सगळे इमेजेस दिसतात हाय क्वालिटीचे. हे आपल्याला आता काय करायचं, आपल्याला एक हायपरलिंक किंवा आपल्याला एक बॅकलिंक जनरेट करायची. तर कशी करायची, तर आपण जायचं क्रिएटमध्ये. आपला अकाउंट आहे, कारण कोणत्या नावाने आहे आपलं अकाउंट, तर बघा NMD नावाने. इथं एवढे पोस्ट आपण केलेले इथं दिसते का? आपण आधी क्रिएट करू. इथं दिसतं एक ऑप्शन क्रिएटचं. काय असतं, क्रिएटचं ऑप्शन दिसतं. तर क्रिएटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं चूज करायची इमेज. आपल्याकडे आता इमेज आहे का ते चेक करावं लागतं आधी. आहे का आपल्याकडे इमेज? नाही. मग डाउनलोड मध्ये जाऊन बघा. आहे का नाही इमेज आपल्याकडे? कोणी काय डाउनलोड करून ठेवलंय? आता आपल्याकडे काय नाही म्हणून आपण हेच घेऊ. ठीक आहे, मग आपण काय टाकू याचं नाव? पण हे इरिलेव्हंट नाही होणार, बरोबर आहे. तरी पण आपण याला डिजिटल मार्केटिंगची डिजिटल बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे टाकू. याला रिलेव्हंट करू आपण. तर आता रिलेव्हंट झालं का? आता रिलेव्हंट झालं का? रिअल इस्टेटचा फोटो टाकलाय आणि बेस्ट डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस फॉर रिअल इस्टेट. नंतर मग ह्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं, सगळं तुम्हाला जे लिहायचंय ते. झालं. आता इथे तुम्हाला हायपर लिंक द्यायची. आपण सर्व्हिसेससाठी करतोय, तर मग कोणती लिंक बॅकलिंक द्यावं लागेल? सर्व्हिसेसच्या पेजची. कोणत्या पेजची? सर्व्हिसेसच्या पेजची. होम पेज देणार का तुम्ही? आलं आपण सर्व्हिसेसच्या पेजवरती. तर हे सर्व्हिसेसच्या पेजवरती कॉपी करायचं, पिंटरेस्टवरती जायचं, कंट्रोल ही करायचं. आता बोर्ड चूज करायचं, म्हणजे काय, कॅटेगरी जशी असते ना आपल्या वेबसाईटमध्ये तशी. इथं कॅटेगरी चूज केली, त्या कॅटेगरीमध्ये आपलं दिसायला चालू आहे. टॅग काय टाकायचं? टॅग द्यायचा असेल तर त्या डिजिटल मार्केटिंग. आणि इथं पब्लिकचं ऑप्शन दिसतंय. हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही, तुम्ही स्पेस दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. झालं का? व्ह्यू झालं. हे इमेज वरती आपण क्लिक केलं तर कुठं जाणार आहेत? आता हा कॉपी का, हे काय करायचं, URL कॉपी करायचा आणि हा URL कॉपी करून आपल्या शीटमध्ये टाकायचा. कशाला? की मी बॅकलिंक किती जे ट्राय केले ते दाखवण्यासाठी मॅनेजरला. ठीक आहे. मी इथं कोणी क्लिक केलं तर रिडायरेक्ट झाला तो सर्व्हिसेसचा. पण तो रिडायरेक्ट नाही झाला, एरर आली, तर मग त्याला म्हणायचं ब्रोकन लिंक. ब्रोकन लिंक समजलं? ब्रोकन लिंक स्पॅम मध्ये जातं.
तर सागर आता तुमचं शीट दाखवा कसं सांगितलंय त्यांनी. प्रत्येकाची शीट बनवण्याची स्टाईल वेगवेगळी असेल. आता माझी स्टाईल कशी ते मी दाखवतो आधी. आता तुमची स्टाईल तुम्ही जसं सर सांगतात तसं प्रत्येक कंपनीची वेगवेगळी स्टाईल असेल बॅकलिंक जनरेट करायची. तर तुम्हाला पहिल्यांदा आता शीट करायचं का उद्या सांगू बोर झाला असला तर. इथे शीट मध्ये गेलो मी आणि आता इथं जाऊन आपल्याला करायचंय ऑन पेज ऑफ पेज ऍक्टिव्हिटी. आता हे शीट आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलंय पिंटरेस्टचा बरोबर आहे. साईट नेम पहिलं, दुसरं URL म्हणजे साईटचा युजर नेम काय ठेवलेले ते इथं टाकायचं आहे. नंतर त्याचा पासवर्ड म्हणजे तुमच्या मॅनेजरनी जरी सीट चेक केली आणि त्याला जर काही डाऊट आढळले तर तो तिथे जाऊन चेंज करू शकतो. समजलं. हे काय आहे पासवर्ड. नंतर URL pinterest.com म्हणजे ह्याच्यावरती क्लिक करायचं, पासवर्ड युजर नेम टाकायचं, लगेच लॉग इन. आता इथून बॅकलिंक जनरेट केलेलं येतं. तर इथं ह्यांनी बरोबर केली का चुकीची केली हे मी चेक करतो आणि इथं काय करतो क्लिक केलं ह्याच्यावरती. कसं करायचं इकडे बघा. बरोबर केलेली बरोबर आहे का. ह्याच्यावरती इमेज वरती क्लिक केलं तर जाते का बरोबर आहे डायरेक्ट. हा म्हणजे बरोबर केले. मग तसंच आपल्याला आता शीट केली. आता हे दररोज काम त्यांना करायचं असतं. 17 तारखेला किती बॅकलिंक केले ते 17 तारखेमध्ये टाका. 12 तारखेमध्ये किती केले ते 12 तारखेमध्ये इथं टाका. 21 तारखेला 19 तारखेला केलीच नाही, 22 तारखेला केली, 23 तारखेला केली. अशी शीट मेंटेन करत जायची. आता इथं डेट किती आहे आजची. 13/6/2024 बरोबर आहे. मग इथं मी कॉपी पेस्ट करतो. केली अशी मेंटेन करायची. मग दररोज असे 50-60 कॉपी पेस्ट करून टाकायच्या. त्याच्यातली एखादी तरी डू फॉलो लिंक भेटेल. दिवसभर तुम्ही 8 तास काय काम करणार. नंतर मग रेडिट, नंतर मग फोटो बकेट, नंतर इंस्टाग्राम, फेसबुक. पण फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ती जास्त डू फॉलो भेटत नाही, तिथं कोण करत नाही. त्याच्यामुळे इंस्टाग्रामवरती क्लिकेबल लिंकच नाही भेटत, तर मग तिथं कोण क्लिकच नाही करणार. इंस्टाग्रामवरती तुम्ही जर कॅप्शन लिहिलं आणि www.thedigital टाकलं तर क्लिकेबल लिंक होत नाही, त्याच्यामुळे तिथं कोण टाकत नाही. डिस्क्रिप्शन मध्ये टाकलं तरी ना क्लिकेबल लिंक नाही, ते कॉपी करून मग गुगल वरती टाकावं लागतं, तर ते रिडायरेक्ट होईल. मग एवढं बायो मध्ये टाकू शकतात. बायो मध्ये टाकू शकतात. समजलं सगळ्यांना असं करायचं. आता बाकीचं आपण उद्या पाहू. तुम्ही आता हे करून आणायचं. ठीक आहे, थँक्यू.